आताच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे स्टेट फंक्शन आणखी पाथ फंक्शन. तर स्टेट फंक्शन पाथ फंक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी मी काही प्रॉपर्टीज दिले. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम काय काय लिहिलेलं आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, त्यांच्यात एच म्हणजे एन्थाल्पी, यू म्हणजे इंटरनल एनर्जी, एस म्हणजे काय एंट्रॉपी, जी म्हणजे गिव्स फ्री एनर्जी, क्यू म्हणजे हीट आणि डब्ल्यू म्हणजे काय असतं? वर्क असतं. तर त्याच आपल्या ज्या काय प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला ह्या दोन काय करायचं आहे? स्टेट फंक्शन मध्ये आणि पाथ फंक्शन मध्ये डिवायडेशन करायचं. आता स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन बघण्याच्या अगोदर आपण फिजिक्स मधली एक टर्म बघूया. फिजिक्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी झालेल्या आहेत, डिस्टन्स आणखी डिस्प्लेसमेंट. त्याच्यातला पहिला डिफरन्स बघू. त्यातला डिफरन्स जर आपल्याला लक्षात आला तर इथं आपल्याला स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन म्हणजे काय ते सुद्धा लक्षात. काय केलं आपण? समजा फॉर एक्झाम्पल मी हा पॉइंट ए घेतला, इथं पॉइंट ए आहे, या ठिकाणी पॉइंट बी आहे. मला काय करायचं? ह्या पॉइंट ए पासून पॉइंट बी ला जायचं. हे जात असताना मला दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. कोणत्या? त्यांच्याबद्दल मला काय बघायचं आहे? डिस्टन्स बद्दल एक विचार करायचा आहे आणि दुसऱ्या कशाबद्दल विचार करायचा आहे? डिस्प्लेसमेंट. पहिली गोष्ट डिस्टन्स बद्दल विचार करायचा आणि दुसरा कशाबद्दल विचार करायचा आहे? डिस्प्लेसमेंट बद्दल विचार करायचा. या दोन टर्म तुमच्या इथे फिजिक्स रिलेटेड आहेत किंवा फिजिक्स मध्ये टर्म आहे. तर समजा काय केलं, हा पॉइंट समजा ए असेल आणि ए पॉइंट पासून मला जायचं पॉइंट बी ला. समजा पहिल्यांदा काय केलं, ह्या रूटने गेलो, म्हणजेच ए पासून स्ट्रेट काय केलं मी? बी ला गेलो. हा समजा माझा पहिला रूट असेल किंवा पहिला मार्ग असेल. त्याच्यानंतर मी काय केलं, सेकंड रूट माझा असा होता. मी असं काय केलं, ए पासून बी ला गेलो. हा माझा सेकंड रूट. थर्ड रूट मध्ये काय केलं मी अशा प्रकारचा माझा रूट होता. या रूटने काय केलं मी? ए पासून बी ला गेलो. असे माझे तीन रूट होते. हा तीन रूट असे माझे होते. आता मला काय करायचं आहे? ए आणि बी मधलं डिस्टन्स काढायचं. आता डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युली आपण किती हे डिस्टन्स किंवा किती हे अंतर काय केलेलं आहे? ट्रॅव्हल केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स म्हणतो. आता डिस्टन्सचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जर आपण तिन्ही मध्ये जर तीन रूट मध्ये जर आपल्याला डिस्टन्स घ्यायचा असेल तर सगळ्यात कमी डिस्टन्स कुठं असणार आहे? फर्स्ट रूट. कारण आपण इथून इथपर्यंत गेलो. नंतर थोडस डिस्टन्स वाढलं कुठं? दुसऱ्या रूटला. म्हणजे पहिल्या रूट पेक्षा दुसऱ्या रूटला थोडस डिस्टन्स वाढलेलं आहे. थर्ड रूटला काय झालेलं आहे? अजून ते डिस्टन्स काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे जे काय ए आणि बी पॉइंट मध्ये जे डिस्टन्स होतं, डिस्टन्स डिपेंड कशावर होतं? जी पाथ लेंथ आपण कव्हर केली, जो मार्ग आपण कव्हर केला, ज्या वेनं आपण गेलो त्या वे मध्ये आपण जे कव्हर केलेले डिस्टन्स आहे ते कव्हर केलेला डिस्टन्सवर काय होतं? किंवा कव्हर केलेल्या त्या पाथ लेंथवर काय डिपेंड होतं? डिस्टन्स काय होतं? डिपेंड होतं. त्यामुळं सगळ्यात कमी डिस्टन्स आपल्याला ए च्या पहिल्या ठिकाणी बघायला मिळालं, त्याच्यापेक्षा थोडंसं वाढलेले डिस्टन्स आपल्याला दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला तिसऱ्या ठिकाणी बघायला मिळालं. मात्र जर आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला, कशाचा? डिस्प्लेसमेंटचा जर आपण विचार केला, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? हा हे जे काय दोन पॉइंट आहे, ह्या दोन पॉइंट मधला जो सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो, सगळ्यात काय असतो? कमी जो काय डिस्टन्स असतो त्याला काय म्हणलं जातं? डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. त्यामुळं आपण पहिला रूट घेतला, दुसरा रूट घेतला किंवा तिसरा रूट घेतला, तिन्ही ठिकाणी जी काय डिस्प्लेसमेंट असणार आहे ते सेम असणार. पहिल्या रूटची जी काय डिस्प्लेसमेंट आहे तेवढीच आपल्याला दुसऱ्या रूट मध्ये बघायला मिळाली, तेवढीच आपल्याला तिसऱ्या रूट मध्ये बघायला मिळालेली आहे. याच्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की काय लक्षात आलं? तर या ठिकाणी जे काय डिस्प्लेसमेंट होती, डिस्प्लेसमेंट डायरेक्टली डिपेंड कोणावर होती? हा फर्स्ट पॉइंट आणखी हा लास्ट पॉइंट. म्हणजे थोडक्यात काय, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट वर काय डिपेंड होते? डिस्प्लेसमेंट. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जे शॉर्टेज डिस्टन्स असणार, जे सगळ्यात कमीत कमी डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? डिस्प्लेसमेंट. मात्र जर आपण डिस्टन्सचा विचार केला, डिस्टन्सच्या ठिकाणी आपल्याला हा जो काय रूट आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रूट नुसार काय बदलत जातं? डिस्टन्स बदलत जातं. म्हणजे थोडक्यात काय, डिस्टन्स जे डिपेंड होतं ते डिस्टन्स डिपेंड कशावर आहे? हे डिपेंड कशावर आहे? रूटवर आहे, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतोय? वे. त्या मार्गावर काय ते डिस्टन्स डिपेंड आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण पाथ सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स हे पाथवर डिपेंड आहे,
डिस्प्लेसमेंट मात्र त्याच्या सुरुवातीच्या पॉइंटवर आणि शेवटच्या पॉइंट लास्ट पॉइंटवर काय डिपेंड आहे. जे इथं आपण डिस्प्लेसमेंट जसं वर्किंग केलं म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होतं इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटवर डिपेंड होतं. तशी काही फंक्शन्स असतात सिस्टीमची, जी फंक्शन्स काय असतात सिस्टीमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट याच्यावर डिपेंड असणारे जे फंक्शन्स किंवा ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीना कोणती प्रॉपर्टी म्हणायची किंवा काय म्हणायचं आहे स्टेट फंक्शन्स म्हणायचं. कशा स्टेट फंक्शन म्हणायचं जसं इथे डिस्प्लेसमेंट काय होते इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटवर जशी डिस्प्लेसमेंट डिपेंड होते त्याच्या सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज असतात. मी तर बऱ्याच प्रॉपर्टी लिहिले तर याच्यापैकी ज्या काही सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज असणार आहेत त्या प्रॉपर्टी डिपेंड कशावर असणार आहेत सिस्टीमची इनिशियल स्टेट म्हणजे सिस्टीमची सुरुवातीची स्टेट आणि सिस्टीमची फायनल स्टेट डायरेक्ट त्या स्टेटवर डिपेंड असणाऱ्या प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या त्यांना म्हणायचं स्टेट फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत म्हटलं की आपण कोणत्या रूटने गेलो कोणत्या पाथने गेलो ते डिस्प्लेसमेंटसाठी इम्पॉर्टंट नसतं. डिस्प्लेसमेंटसाठी काय फक्त जो सुरुवातीचा स्टार्टिंग पॉइंट आहे जो एंड पॉइंट आहे यांच्यामध्ये शॉर्टेस्ट कमीत कमी जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट. हे आपण फिजिक्स मध्ये म्हणतो. जसे डिस्प्लेसमेंट वर्किंग करतं किंवा डिस्प्लेसमेंटच्या पाठीमागे जी काही कन्सेप्ट आहे सेम तशी कन्सेप्ट कोणामध्ये असते स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी सिस्टीमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डायरेक्ट काय असते डिपेंड असते. त्या इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत पोहोचण्यासाठी ती सिस्टीम कोणत्या रूटने गेली कोणत्या पाथने गेली जे हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसतं अशा फंक्शनला कोणतं फंक्शन म्हणायचं किंवा अशा प्रॉपर्टीला म्हणायचं आहे स्टेट फंक्शन. आणि जी प्रॉपर्टी डिपेंड कशावर असते पाथवर डिपेंड असते त्याला म्हणायचं आहे पाथ फंक्शन. इथं पाथवर डिपेंड काय होतं डिस्टन्स हे पाथवर डिपेंड होतं कारण आपण जर बघितलं तर पहिल्या रूटपेक्षा दुसऱ्या रूटला डिस्टन्स वाढतं दुसऱ्या रूटपेक्षा तिसऱ्या रूटला डिस्टन्स वाढतं. म्हणजे काय डिस्टन्स हे पाथनुसार चेंज होतं. तसं सिस्टीमच्या ज्या ज्या प्रॉपर्टी पाथवर डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीना म्हणायचं आहे पाथ फंक्शन्स. आणि सिस्टीमच्या ज्या ज्या प्रॉपर्टी फक्त त्याच्या इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट थोडक्यात काय इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डायरेक्ट ज्या सिस्टीमच्या प्रॉपर्टी डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीजना म्हणायचं आहे स्टेट फंक्शन. समजा आपण इथं काय केलं एक गॅस घेतला त्याच्यामध्ये काय घेतला गॅस घेतला आणि गॅसच्या काही प्रॉपर्टी घेतल्या. फॉर एक्झाम्पल तो गॅस जो होता त्या गॅसचं प्रेशर घेतलं 1 atm त्या गॅसचा व्हॉल्यूम घेतला 4 लिटर गॅसचं टेम्परेचर घेतलं 298 केल्विन आणखीन गॅसचे नंबर ऑफ मोल्स घेतले 4. आता जोपर्यंत ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आणखी नंबर ऑफ मोल्स जोपर्यंत यांची क्वांटिटी फिक्स राहते तोपर्यंत त्या सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचं काय होत नाही चेंज होत नाही. म्हणजे या प्रॉपर्टी एकदा फिक्स आपण केल्या की त्या सिस्टीमची स्टेट सुद्धा फिक्स होते. स्टेट म्हणजे काय सिस्टीमची ती अवस्था ती काय राहणार फिक्स राहणार. म्हणजे सिस्टीमची स्टेट किंवा सिस्टीमची अवस्था फिक्स करायची असतील तर सिस्टीमच्या प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला काय करावं लागतात फिक्स करायला लागतात. आणि जोपर्यंत त्या प्रॉपर्टी कशा आहेत फिक्स आहेत तोपर्यंत आपण काय म्हणणार आहोत ती सिस्टीम एका ठराविक स्टेटमध्येच थांबलेली आहे. मग समजा आपण या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी या ठिकाणी फिक्स केल्यानंतर आपण इथं कन्सिडर काय केलं ही सिस्टीमची काय पहिली स्टेट आहे सिस्टीमची ही फर्स्ट स्टेट आहे. आता समजा आपण काय केलं समजा यापैकी एका जरी प्रॉपर्टीमध्ये आपण थोडा जरी चेंज केला एक असो किंवा सगळे असो एक असेल 2 असेल 3 असतील 4 असतील कुठल्याही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये किंवा सगळ्या प्रॉपर्टीमध्ये थोडा जरी चेंज केला किंवा थोडासा जरी चेंज केला तर त्याची स्टेट सुद्धा पूर्णपणे काय होते चेंज होते. समजा आपण काय केलं हे जे काय प्रेशर होतं 1 atm ते प्रेशर मी थोडस चेंज केलं. जे 1 atm होतं त्याच्या ऐवजी मी ते प्रेशर किती केलं 2 atm केलं. आता प्रेशर जर 2 atm केलं म्हणजे प्रेशर इन्क्रीज झालं की त्याचा परिणाम व्हॉल्यूमवर होतो व्हॉल्यूम डिक्रीज होतो. जो व्हॉल्यूम अगोदर किती होता 4 लिटर होता तो झाला 2 लिटर. टेम्परेचर समजा तेवढंच राहिलेलं असेल देअरफॉर टेम्परेचर इज इक्वल टू 298 केल्विन नंबर ऑफ मोल्स सुद्धा तेवढेच राहतील दॅट इज इक्वल टू 4. आता इथं जर आपल्या पहिल्या ठिकाणी बघितलं तर पहिल्या ठिकाणचे जे काही 2 व्हेरिएबल होते किंवा 2 फंक्शन्स होते ती या ठिकाणी काय झालेले चेंज झालेले. आता याच्यातलं एक जरी प्रॉपर्टी चेंज झाली तरी सिस्टीम काय होते त्याच्या एका स्टेट म्हणून काय होते दुसऱ्या स्टेट मध्ये काय होते कन्वर्ट होते.
आणि दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पुन्हा हे व्हॅरिएबल फिक्स झाले, म्हणजे आता इथं फिक्स झाले बघा. प्रेशर इथे झालं 2 atm, व्हॉल्यूम झाला 2 लिटर, टेम्परेचर झालं 298 केल्विन आणि नंबर ऑफ मोल्स झाले फिक्स. म्हणजे पुन्हा एकदा हे जे काही व्हॅरिएबल होते किंवा ज्या प्रॉपर्टी होत्या त्या पुन्हा एकदा फिक्स झाल्या. परत एकदा त्या प्रॉपर्टी फिक्स झाल्या की पुन्हा एकदा याची स्टेट तयार झाली. मात्र ती स्टेट दुसरी स्टेट असणार. या ठिकाणी स्टेट ही पहिली स्टेट, कारण या ठिकाणचे प्रॉपर्टीचे व्हॅल्यूज आणि या ठिकाणच्या प्रॉपर्टीचे व्हॅल्यू बदललेल्या असतात. त्यामुळं या प्रॉपर्टीमध्ये एक जरी प्रॉपर्टी बदलली तर ती सिस्टीम काय करते, स्वतःला एका स्टेट म्हणून पूर्णपणे काय करते, दुसऱ्या स्टेटमध्ये काय करते, कन्वर्ट करते. त्याच्यामुळे या ठिकाणी याला आपण काय म्हणणार, स्टेट सेकंड म्हणणार आहोत. आणि या फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट यांच्यावर डिपेंड असणाऱ्या ज्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत त्या प्रॉपर्टीजना आपण काय म्हणणार आहोत, स्टेट फंक्शन्स म्हणणार आहोत. मग याच्यामध्ये आपण घेतले प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, त्याच्यानंतर ते बदललं. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय येतं, एन्थाल्पी येतं, इंटरनल एनर्जी येतं, त्यानंतर एन्ट्रोपी येते, गिव्स फ्री एनर्जी येतं. हेच काय, अशी फंक्शन जी फंक्शन काय करतात, सिस्टीमची स्टेट फिक्स करतात. म्हणजेच काय, ती फंक्शन्स किंवा त्या प्रॉपर्टी सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असतात. स्टेट बदलली की त्या प्रॉपर्टी सुद्धा बदलतात. स्टेट फिक्स राहिली त्या प्रॉपर्टी सुद्धा फिक्स राहतात, किंवा त्या प्रॉपर्टी फिक्स राहिल्या तर स्टेट सुद्धा फिक्स राहतात. म्हणजे स्टेट आणि प्रॉपर्टी एकमेकावर कम्प्लिटली कशा आहेत, डिपेंड आहेत. म्हणजे कसं म्हटलं बघा, स्टेट फिक्स राहिली तर त्याच्या प्रॉपर्टी पण फिक्स राहतात. जेवढ्या कालावधीसाठी ते काय होणार, स्टेट आहे त्या फॉर्म मध्ये राहील तोपर्यंत त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा चेंज होत नाहीत. मात्र जर स्टेट थोडी जरी बदलली तर प्रॉपर्टी पण बदलते, किंवा एखादी जरी प्रॉपर्टी बदलली तरी सुद्धा स्टेट बदलते. आणि थोडक्यात काय, त्या प्रॉपर्टीज आणि स्टेट ह्या एकमेकावर कम्प्लिटली कसे असतात, डिपेंड असतात. त्या रूटवर अजिबात डिपेंड नसतात. रूट तुमचा कोणता असू दे. थोडक्यात काय, ज्या सिस्टीमच्या प्रॉपर्टी फक्त सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असतात अशा प्रॉपर्टीजना काय म्हणायचं आहे, स्टेट फंक्शन्स. आणि ज्या प्रॉपर्टी सिस्टीमच्या पाथवर डिपेंड असतात अशांना काय म्हणायचं आहे, पाथ फंक्शन्स. म्हणजे याच्या डेफिनेशन्स कशा होतील, property of system depends on state of system and independent on path is called as state functions. त्याला काय म्हणायचं आहे, स्टेट फंक्शन. जी प्रॉपर्टी कशा डिपेंड असते, सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असते, त्याला म्हणायचं आहे स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन कशाला म्हणायचं आहे, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम डिपेंड ऑन, कशावर डिपेंड असते ते, डिपेंड ऑन पाथ. पाथवर डिपेंड असणारी जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला म्हणायचं पाथ फंक्शन. आणि जे स्टेटवर डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला म्हणायचं स्टेट फंक्शन. आता मी इथं काही प्रॉपर्टी लिहिली, त्यातल्या पाथ फंक्शन मध्ये कोणत्या येतात, स्टेट फंक्शन मध्ये कोणत्या येतात बघा. जर आपल्याला पाथ फंक्शन स्टेट फंक्शन मधल्या प्रॉपर्टी घ्यायच्या असतील तर ह्या प्रेशर पासून गिव्स एनर्जी पर्यंतच्या सगळ्या प्रॉपर्टी कशामध्ये येतात, पाथ फंक्शन. म्हणजे कोणकोणते आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. पहिले काय लिहिलेलं आहे मी वरती, प्रेशर, त्याच्यानंतर व्हॉल्यूम, त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स, त्यानंतर एच म्हणजे एन्थाल्पी, त्याच्यानंतर यू म्हणजे इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर एस म्हणजेच एन्ट्रोपी, आणखीन जी म्हणजे काय, गिव्स फ्री एनर्जी. हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये टॉपिकमध्ये डिटेल्समध्ये स्टडी करायचे आहे. कोणकोणत्या, एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी, एन्ट्रोपी आणि गिव्स फ्री एनर्जी. ह्या सगळ्या कशामध्ये येतात, ह्या येतात स्टेट फंक्शन मध्ये. पाथ फंक्शन मध्ये फक्त दोन, कोणकोणत्या, पाथ फंक्शनचे एक्झाम्पल, एक येतं क्यू म्हणजेच काय, हीट, आणि दुसरं येतं डब्ल्यू म्हणजेच काय, वर्क. तर असं हे आपण सिस्टीमच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टी आपण दोन पार्ट मध्ये काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. एक त्याच्यामध्ये येतं पाथ फंक्शन आणि दुसरं येतं त्याच्यामध्ये स्टेट फंक्शन.
याच्यावर सीरियस सुद्धा क्वेश्चन तयार होतात, म्हणजे तुम्हाला हे पाथ फंक्शन, स्टेट फंक्शन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघायचं आपल्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीने, समजा आपण काय केलं, मी एखादा गॅस ह्याच्यामध्ये एनक्लोज केला, त्या गॅसचं प्रेशर मी किती घेतलं, फॉर एक्झाम्पल 180. मगाशी आपण कंडिशन परत एकदा त्या ठिकाणी कन्सिडर करू. त्यानंतर त्या ठिकाणी आपण व्हॉल्यूम किती घेतलेला होता, व्हॉल्यूम फॉर एक्झाम्पल 2 लिटर असेल. नंतर टेम्परेचर फॉर एक्झाम्पल 298 केल्विन, नंबर ऑफ मोल्स 4 मोल असते. आता मी काय केलं, याच्यातलं समजा प्रेशर थोडंसं इन्क्रीज केल्यानंतर जे प्रेशर 1 ATM होतं ते उदाहरणार्थ तिथं 2 ATM झालं. व्हॉल्यूम जो 2 लिटर होता तो झाला 1 लिटर. टेम्परेचर समजा तेच राहिलं 298 केल्विन. लास्ट नंबर ऑफ मोल सुद्धा काय राहिले, 4 राहिले. आता आपल्याला कन्सेप्ट कोणती बघायची आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता पहिल्यांदा ही मी पहिली स्टेट घेतली, स्टेट नंबर 1, आणि ही काय होती फायनल स्टेट, म्हणजे आपण याला म्हणू शकतोय स्टेट सेकंड. जोपर्यंत ही सिस्टीम ह्या पहिल्या स्टेट मध्ये आहे, म्हणजे स्टेट नंबर 1 मध्ये, तोपर्यंत ह्या प्रॉपर्टी अजिबात चेंज होत नाही. मग त्याला किती कालावधी जाऊ, समजा एखाद्या सिलेंडर मध्ये आपण गॅस भरलेला, त्या गॅसचं प्रेशर 1 ATM आहे, व्हॉल्यूम 2 लिटर आहे, टेम्परेचर 298 केल्विन आणि गॅसचा नंबर ऑफ मोल्स N=4 आहे. अशी कंडिशन असेल, तो सिलेंडर आपण कितीही दिवसासाठी जर तसंच ठेवला, किती कालावधीसाठी जर का ठेवला, तरी त्याच्यातल्या ह्या प्रॉपर्टी काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे जोपर्यंत त्या सिस्टीम मधले स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू वेळेनुसार चेंज होत नाही, तोपर्यंत काय म्हणायचं आहे, त्या सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड झालेला आहे. म्हणजे ही स्टेट 1 जोपर्यंत आहे याच्या प्रॉपर्टी फिक्स राहणार आहे, तोपर्यंत सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड झालाय असं म्हणायचं. जेव्हा आपण ह्या स्टेट 1चं कन्व्हर्जन कशामध्ये करू, स्टेट 2 मध्ये करू. जोपर्यंत आपण 1 पासून चेंज व्हायला सुरुवात करू आणि कितीपर्यंत जाऊन पोहोचणार, 2 पर्यंत पोहोचणार, त्यावेळी हा जो मधला कालावधी आहे, मधल्या कालावधीमध्ये काय होत असणार आहे, हे प्रेशर इन्क्रीज होत जाणार आहे, व्हॉल्यूम डिक्रीज होत जाणार आहे, आणि तो आपल्याला इन्क्रीज होणारा प्रेशर कितीपर्यंत पोहोचवायचा आहे, 2 ATM पर्यंत. व्हॉल्यूम कितीपर्यंत कमी करायचं आहे, 1 लिटर पर्यंत. म्हणजे 2 लिटरचा व्हॉल्यूम 1 लिटर करायचं. म्हणजेच इथून इथपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही, म्हणजे हा मधला जो कालावधी आहे, या मधला कालावधीमध्ये मात्र सिस्टीम कशी असते, नॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असते. कारण त्या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी हळू काय होत असतात, चेंज होत असतात. मात्र परत जेव्हा आपण इथं पोहोचू सेकंड स्टेट, त्या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या सगळ्या प्रॉपर्टी काय होतील, स्वतःची फिक्स व्हॅल्यू अटेंड करतील. आणि जोपर्यंत त्यांची स्वतःची व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू काय राहते, आहे त्या फॉर्ममध्ये राहते किंवा चेंज होत नाही, त्यावेळी सुद्धा काय म्हणायचं, पुन्हा एकदा सिस्टीम मध्ये काय आलेला आहे, इक्विलिब्रियम आलेला आहे. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपण कधी म्हणू शकतो, जर का त्या सिस्टीम मधल्या प्रॉपर्टी विथ टाइम वेळेनुसार चेंज होत नसतील, तर अशा वेळी काय म्हटलं जातं, त्या सिस्टीम मध्ये काय थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे. म्हणजे याची डेफिनेशन काय करता येईल बघा, सिस्टीम इज सेट इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम फेन. कधी म्हणू शकतो आपण त्याला, सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे, फेन इट्स स्टेट फंक्शन्स. म्हणजे उदाहरण आपण घेतलेले ते स्टेट फंक्शन कोणते, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. फेन इज स्टेट फंक्शन नॉट व्हॅरी किंवा त्या ठिकाणी आपण चेंज म्हणू शकतो, नॉट व्हॅरी और चेंज विथ टाइम. काय, वेळेनुसार किंवा कितीही कालावधी गेला तरी सुद्धा जर त्या सिस्टीम मधले प्रॉपर्टीच्या किमती चेंज होत नसतील, तर जोपर्यंत त्या किमती फिक्स राहतात तोपर्यंत काय म्हणायचं आहे, ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा त्या सिस्टीमनं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड केलेलं आहे. मात्र ज्यावेळी त्या प्रॉपर्टी चेंज व्हायला चालू होणार, त्यावेळी त्याच्यातला इक्विलिब्रियम स्टेट जाऊन ती कोणती येणार, नॉन इक्विलिब्रियम स्टेट. मात्र ते नॉन इक्विलिब्रियम स्टेट समजा चालू झाली आणि पुन्हा एकदा प्रॉपर्टी जाऊन काय झाल्या, फॉर एक्झाम्पल इथं पुन्हा एकदा प्रॉपर्टीने काय केलं, फिक्स व्हॅल्यू अटेंड केली, प्राप्त केली, तर परत एकदा सिस्टीम काय होते,
दुसऱ्या स्टेटमध्ये जाईल, मात्र त्या ठिकाणी परत एकदा त्याच्यामध्ये काय येणार आहे, इक्विलिब्रियम येणार आहे. थोडक्यात इक्विलिब्रियम म्हणजेच काय, तर सिस्टीमची एखादी ठराविक स्टेट जोपर्यंत स्थिर असणार तोपर्यंत त्याच्यातल्या प्रॉपर्टी सुद्धा स्वतःच्या स्थिर किमतीला असतात. किती कालावधी गेले तर ते प्रॉपर्टी चेंज होत नाहीत. अशा वेळी त्या सिस्टीम मध्ये काय झालं म्हणायचं आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेन झालेला आहे.